औचित्यवाडी. अहो ऐका ना. काय? तो आपल्या गावातला राम्या नाही का, त्याची बायको ना, तिनं लय भारी साडी ऑनलाईन पाहिली आणि बुक पण केली तिच्या नवऱ्याने लगेच. ऑनलाईन साडीचं काय खरं असते? अगं काही डिफॉल्ट वगैरे असला तर कुठे घेऊन जावं लागते ती? आपल्या गावात जायचं, गावातून आणायची. अहो ऐका ना, मला खूप आवडली, करा ना ऑनलाईन. हा तुमच्या बायकांचं ना असं असतं, कुठल्या एखाद्या बाईने काही घेतलं ना आवडलं का तिचीच हे करायचं. बघ बरं, बघ कोणती साडी पाहिजे तुला. हे बघा ही साडी. हा. अगं 5,000 किंमत आहे त्या साडीची. अहो असू द्या ना. दुसरी बघ एखादी. अगं महिन्याचा खर्च आपला विचार करू, एक साडी. काय माणूस आहे बाई, वर्षातून एखादी साडी घ्यायची म्हणलं. वर्षातून एखादी काय बायकाचं तुमचं? रक्षाबंधनाला साडी, दिवाळीला साडी, मकर संक्रांतीला साडी. अगं काय साड्या कपाट भरलंय साड्यांनी. बरं आता करू का नको? कर एक कर, कुठली तरी करी. मला साडी बुक करू द्या, मला पसंत करू द्या. बर कर. हा हे बघ ही. हा ही चालते. हा व्यवस्थित आहे की नाही? चालते, डन करतो. ओके झाली. काय साडी बुक केली काय? हा ओ भारी. मग घे बघ ना, कस काय कलर भारी आहे ना. वहिनी शामराव सारखा नवरा मिळायला नशीब लागत. मग वय बाकीच्या बायकांना आहे ना, कोण नाही बुक करीत अशा साड्या बिड्या एवढ्या महागाच्या. मग आणि ऑनलाईन तर करीतच नाही. मग नवरे तसं माझ्या नवऱ्याला चांगलं आहे भाऊ. लय भारी भेटलं बरं का तुम्हाला शामराव. हा तर चला ना गावातून जाऊन येऊ, फेरफाटका मारून येऊ थोडा. बरं जा लवकर या बरं का. पण हा येतो. चल योगी येतो मी. हा अरे योगी आले, अवघड असतं बाबा बायकांचं, घ्यावंच लागतं आपल्याला. हा का? हो वहिनी, शामरावनी ना त्यांच्या बायकोला लय भारी साडी बुक केली. काय सांगतो? हा एकच नंबर आहे. खरंच आहे? हो दाखव ना मला कोणती साडी. दाखवा ना. दाखव पटकन. साडी म्हटलं का मला लय सांग, आनंद होतो लगेच. साडी म्हणलं म्हणजे बायकांना काय. हा हे बघ लय महागाची. छान आहे ना. 2,000ची. हा मग ऐका ना, मला पण अशी साडी ऑर्डर करा लगेच. हा. अरे देवा, काय झालं? अगं एकच होते तू पीस. काय हो, असं दुसरा एखादा कलर भेटला तरी चालेल, पण तशीच करा. होय हा करा ना. अरे हाय एक हाय बस, सेम पीस, कलर वेगळा आहे फक्त थोडा. अहो करा, मी तुम्हाला ना 15-20 दिवसात पैसे देऊन टाकेन. पैशाचं टेन्शन न घेऊ, लय पैसा आहे आपल्याकडं. होय झाली का ऑर्डर? झाली ऑर्डर. बरं झालं, मला आलं सांगा नक्की. हा जाऊ मग मी. बरं झालं ना तू सांगितलं मला. कधी येते ना आता मग दोन्ही साड्या? तुला काय डोक्याचा भाग आहे का नाही रे वाग्या? काय झालं? चल, काय सगळा गावभर सांगत सुटला. हॅलो, श्यामराव आहे का? अहो श्यामराव, ते मा मित्र नाही सच्या, ते पार्सल दिलंय तुमचं. ते म्हणे तुमच्यावाले 2 साड्या आल्यात. हा मग गुलाबी कलर. बरं गुलाबी कलरची तुमच्या घरी आणि दुसऱ्या कलरची सुधांना वहिनी घरी. हा नाही बरं हा ठेवू का? वहिनी, ओ वहिनी एवढं जोरात ओरडतो का रे? हळू बोल ना. साडी श्यामरावने द्यायला लावली होती. अरे कोणाची साडी ही? ऑनलाईन दुरेवर आलेली. श्यामरावने दिली काय? हा. अरे पण माझी ही साडी नाहीये, माझी गुलाबी कलरची साडी आहे. ती त्यांच्या घरी द्यायला लावली मला, आणि ही तुम्हाला द्यायला लावली. अरे देवा, माझी साडी बदली झाली वाटतं. चल आता. ए सुरेखा बाहेर ये ग. काय झालं ग बाई? अरे केव्हाची आवाज देते मी. तू साडी बघू कशी आली. माझी साडी? हा. अगं ही साडी माझीच आहे. हे बघ तुझी साडी इथे आहे, नाही माझी साडी आहे. अगं बाई नाही, माझ्या नवऱ्याने बुक केली मला. अगं ही साडी पण तुझ्याच नवऱ्याने बुक केली.
काय मेलाय बाई. मी म्हणलं मला 5,000ची साडी बुक करा, तेव्हा तर म्हणे पैसे नाही आपल्याकडं, आणि तुला परत साडी बुक केली काय. आणि इकडं अगं ऐक ना बाई, यांनी ना देण्यामध्ये आदल बदल केली. काही नाही, साडी इकडं आण. त्या साडीचे. अहो शामराव सांगा ना त्या साडीचे, मी पैसे देणार आहे. काही साडी देत नाही ती मला. काय हो, तुमच्याकडे पैसे नव्हते ना? हा, 2-2 साड्या कुठून बुक केल्या तुम्ही? मला केल्या ना. आणि इकडं अगं मी सांगते काय, मी पैसे देणार आहे त्याची सुरेखा, ऐकत आहे ना. तुम्ही हा काही न्याय निवाडा करा बरं, करा बरं पटकन, आणि साडी मला द्या ती. काय रे काय आडा लावणार गावात काय अहो डेपुटी वाचवा मला. वाचव म्हणजे काय झालं, बायकोला ऑनलाईन साडी बुक केली होती मग आणि सुगंधाने पाहिली, ती म्हणली मला एक बुक करा. आता नेमकं गंमत काय झाली माहिती का, दोन्ही साड्या आल्या पण ठिकाणी काय केलं, इकडची इकडे एक दिली. सगळा घोळ झालाय. आता तुम्हीच काहीतरी करा भाऊ आता. अरे तुला हे उद्योग सांगत कोणी, हे अशी करायचीच कशाला. एक सुगंधाला एक तू दर वस्तू दर 2-2 घेतो काय. नाही हो, आता मी काय वाचू, तो हा प्रश्न आहे, तू बघून घे ना. मला चालू आहे ग्रामपंचायत. हो नाही हो डेपुटी, पाय पडतो वाचवा नाही तर अरे आता मी भांडणात कसं काय, बायाच्या भांडणात काय लिहितो मला. तुम्ही करा काहीतरी आयडिया. श्याम एखाद्या बाहेर तू मला हे करशील राव, गावात राहिलं बाजूला तुझंच हे झालं. ओ शामरावीला काही सांगा ना, हो या साड्या माझ्यात म्हणून. आपण सांगायची गरज एक मिनिट वहिनी भाऊ साड्या एक मिनिट. ए बावळाटा, तुला कळायचं का नाही काही, की आपल्या घरच्या साड्या इकडे कुठे घेऊन आला. मी हिला मागितलेल्या आहेत साड्या, या ज्योतीची साड्या आहेत या दोन्ही पण. हा माझ्या बायकोला मागितलेले आहेत, या मी बुक केलेले आहेत. तुला कळत नाही, त्या पार्सलवाले सांगितलं याच्याकडे दे म्हणून, आणि तू इकडे कसं घेऊन आला. त्याने फोन केला, तो म्हणजे शामरावच्या साड्या आहेत, जाय घेऊन. आयला बहुतेक चूक झाली शामराव, बहुतेक आहे ना तुझ्या साड्या त्यांनी परत मागे नेल्या आणि माझ्या साड्या समजून तुला दिल्या. बाकी दुसरं काय नाही. तुम्ही काय भांडत बसले, काय खरंय. जाय घरी, इकडे बाई इकडे जाय. डेपुटी हा भारीच बरं का एकदम. भारी काय नाही, दर बाहेरला मायकून भारी करून घेतो. जेवण दे संध्याकाळी हॉटेलवर, नळीचा घोट घेतला असं तो बायकोनी. खरंय खरंय. फक्त तो उरोवर बसायची राहिली होती. बायको डेंजर आहे तुही, आणि अशी कुठे नको करू गावामध्ये. येऊ का, कुठे येशील. हा हॉटेलवर यायचं. आणि बरं का, नमस्कार मंडळी, हे बघा असं मागात पडत 2 ठिकाणी अकाउंट असल्यावर. आणि बोल ना प्रेक्षकांना तरी बोल. नमस्कार मंडळी. युट्यूबवर दे धमाल नावाचं चॅनल आहे, तर तुम्हाला असे झक्कास एपिसोड त्या ठिकाणी दिवसाड बघायला भेटणार आहेत. तर त्या युट्यूब चॅनलवर जायचं, कोणच्या दे धमाल या युट्यूब चॅनलवर जायचं, त्याला सबस्क्राईब करायचं, त्याला फॉलो करायचं आणि त्याला शेअर करायचं. म्हणजे एपिसोड आवडल्यास कमेंट नक्की करायची. हा येऊ का, ये तू, कळाले प्रेक्षकांना. संध्याकाळी ये. नाही आम्हीच आहेत.